ह्या वर्षी एक पाऊस पाणी नाही वेळेला, काय नाही. एक तर कांदे लावले, अर्धे कांदे आले, अर्धे तर असे जळून गेले. कसं व्हायचं परमेश्वरा? अरे पाऊस पाणी तरी वेळेला दे रे. कसं आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं? हा अवघड जीवन केलंय तू आमचं एक. काय आता विचार केला होता, कर्ज झालंय, कर्ज कसं बसं फेडू. कांदा चांगलं आलं, दर भेटला तर कर्ज माझं नील होईल. पण काय नाही, कांदा तर सगळं जळून गेले. चला घरी तर गेलं पाहिजे आता. पाणी द्यायला गेलो होतो, एक तर लाईट पण नाही, विहिरीला पाणी पण लयच थोडे. काय जरी लाईट आली तर त्या मोटर लावली, 5 मिनटंच मोटर चालायची. मरू दे, आता जो वरचा करेल तेच सगळं खरं आहे म्हणायचं. शांतीचा अजून तपास नाही वाटतं. आणि गाय तर माझ्याकडेच पाव राहील. तिला चारा पाणी दिला का नाही काय माहिती. अरे बाप, त्या गजरीच्या पण पुढ्यात काय नाही. काय करावं? ही शांती आहे ना, सकाळीच 5,000 रुपये घेऊन गेल्या पार्लरला, अजून हिचा तपास नाही. हे शांतीला आहे ना, दर हप्त्याला चेहऱ्याला काय होतं काय माहिती. प्रत्येक हप्त्याला नुसतं पार्लर पाहिजे हिला एक. अरे पण या जनावर आहेत, ह्यांच्या जीवावर जगतोय आपण. घराची तर काळजी नाहीच म्हणा, वेळेवर 2 घास मला खायला भेटत नाहीत. पण या मुख्य जनावरांची तरी काळजी घे शांते. थांब ग, मी तुला पाणी घेऊन येतो आणि नंतर जाऊन आहे ना चारा घेऊन येतो तुला खायला. काय बस इथंच. टाटा बाय बाय. चल बाई, बरं झालं बाबराव भेटले, नाही तर मला ना पार्लरमधून येता येता लई वेळ झाला असता. बरं झालं मला इथपर्यंत आणून सोडलं. बाई साऱ्या सकाळची जाऊन बसली, बाईला अजिबात काळजी नाही. किती ऊन झालंय. अरे ही मुक्क जनावर आहे, आपल्याला काय पाणी मागणार आहे का? त्याला पाणी तरी दाखवावं. जर पाणी घे. अरे अरे हो हो, पाणी पी, पाणी पी. ये पाणी पी, हळू हळू. ये पी पी. खाओ, काय करू राहिली? शांते, हां साऱ्या सकाळची जाऊन बसलीस हां. म्हणे मी अर्ध्या तासात येते. हा आहे का तुझा अर्धा तास? अहो पार्लरमध्ये लई गर्दी होती. तुझं नेहमीच गारण आहे बघ ते. आता लगीन सराई ना, हा त्याच्यामुळे एवढी गर्दी होती. पण ती पार्लरवाली ओळखीची होती म्हणून माझा नंबर घेतला. पण मला एक सांग शांते, हां, तुझं हप्त्याला पार्लर राहतं का? तुमच्या इकडं वावरामध्ये ना सगळी काळी पडून गेले. मी तुम्हाला सांगते, मा बापाच्या घरी होते ना अशी भुरी बसक दिसायचे. पण काय मा बापाने हे पाहून दिलं, मा गळ्यात घातलं आणि मला आता असं वावरात काम करायला लागत. हा म्हणजे आता बापाच्या नावाच खडी फोडतो. हा काय मग केलंय बापाने वाईट सांग बरं. वाईट नाही मग काय चांगलंय हो, काय चांगलंय माझं? काय कमी आहे तुला इथं? आहे का मला चांगल्या भारी भारी साड्या आहे का, डागडागिने आहे का, चांगलं चुंगलं खायला आहे का? हा अगं शांते, तुझ्याच हातानं बनवतीस, तू खातीस का? तुला असं पण नाही की बाबा मी तुला हातानं देतोय आणि तू खाती म्हणून. अहो 10 वेळेस तुम्हाला म्हणावं लागत, हो साखर आणा, हो फळं आणा खायला. काही देते का आणून तुम्ही? सोन्याचं डागडागिने म्हणतीस. आता हा हार तुला 5 तोळ्याचा केलाय ना? कुणी केलाय? हा एवढाच दिवा लावला फक्त तुम्ही, बाकी काय केलं तुम्ही? काय हा? केलं? मग अगं ते कानातले केले. हा कानातले केले म्हण. का कुणी आणून दिलंय तुला? आता कोण देणार आहे आणून तुमच्याशिवाय? हा मग मीच देतोय ना. आणि साड्या म्हणती. मला एक सांग, अख्खं घरात कपाट भरून पडले तरी तुझी साड्याच्या हाऊस फिटतच नाही का? हा त्याच्यातल्या निम्या साड्या एक कपाट तर मा बापानीच घेऊन दिले. तुम्ही काय घेतलं इड? हा खरंय, बापाचं लय भूषण सांगतेस तू. अगं काय लग्नात दिले असतील 2-4 साड्या. हा 2-4 नाही, लग्नाचा बास्ताबा आणला तेव्हा त्यांनी 25 साड्या घेऊन दिले. अरे पण आता कपाटात जवळजवळ मला तर वाटतं 100च्या वरती साड्या पडल्या असतील. हा मग त्या तुम्ही घेतल्या ना. हा, मग मग? काय उपकार केला का तुम्ही माव? हा म्हणजे घेतलं तरी बोलणं ऐकायचं आणि नाही घेतलं तरी बोलणं ऐकायचं. या बा तुम्हाला सांगते, मला आता आहे ना 50,000 रुपये द्या. बापरे,
50,000? हा मला आता आहे ना 15 एक साड्या हा. आणि मला कानातले जी वेल करायचे. अगं शांते, कानातलं वेळ ठीक आहे, हा पण आता साड्याचं काय करती? तुम्हाला काय करायचंय? मला लागत आहे नेसायला. हा तुला लागतं हे बघ, आता तर माझ्याकडे काय पैसे नाहीत आणि तुला माहिती आहे घरात पैसे आहेत का? मग मी काय करू? अगं शांते, एक तर दुष्काळ पडलाय, पाऊस पाणी झालाय का? आणि ते कांदा कसं झालेत बघितलंस का तू? या बा तुमचं हे दरवर्षीच आहे. दुष्काळ पडला, कांद्याला भाव नाही, वांग्याला भाव नाही, हे मला बाकीचं सांगू नका. मला पैसे टाका पहिले. शांते, आता खरंच माझ्याकडे पैसे नाही. मला काही बाकीचं माहीत नाही. बरं तुम्ही माशी आता इथे डोकं लावू नका. द्या बरं मला पहिले पैसे. अगं शांते, आता का मी घाण राहू का? तुझ्यासाठी एक तर जमीन घाण ठेवली, हा, तुझा पाहिजे तो हट्ट पुरवला का नाही? हा मग आता माझ्याकडे पैसेच नाही तर मी काय करू सांग बरं? हा मग पुरावलं तर बायकोच आहे ना तुमची, का दुसरी बाई आहे का? अगं पण ते शेजारी बाजाराच्या बाया बघ कशा आहेत, बिचाऱ्या नवऱ्याकडे काय नसलं तर एका शब्दानं बोलत नाही. पण तू ज्या टायमाला मला पैसे मागितले त्या टायमाला दिलेत, पण आता माझी परिस्थितीच नाही तुला पैसे द्यायचे, तर मी काय करू? या बा मला बाकीच्या बायांचं काही सांगू नका बरं का. आपलं घरातलं पा माझं मला पहिले 50,000 देताय का नाही तुम्ही? नाही तर लगेच निघून जाईल मी आल्यासरशी, तुम्हाला सांगते. हा म्हणजे मी तुला आता पैसे दिले नाही तर तू निघून जाणार? हा निघून जाईल मी. हो, मी तुला खरं सांगतो, माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही मला आता पैसे देणार आहे का नाही ते सांगा. हे बघ शांते, हा एक तर कर्ज झालंय, हम्म. आता ती मला जमीन विकायला लागल तेव्हा कुठं कर्ज मी फेडीन. आता कुठनं तुला पैसे देणार आहे सांग बरं मी? म्हणजे तुमच्या का आता काहीच नाही राहिलं? कशाला मी खोटं बोलू शांते, खरंच माझ्याकडे काय नाही राहिलं बघ. म्हणजे खरोखर संपलं तुमच्याकडचं सगळं? हो. हं? या बा काय? तुम्ही आता मला पैसे दिले नाही ना, हा, तर मी ना सरळ आता निघून जाणार आहे. म्हणजे तू मला सोडून निघून जाणार? हा तुम्हाला सोडून जाणार आहे मी दुसऱ्या संघ जाते निघून. काय काय म्हणाली शांते? हा दुसऱ्या संघ निघून जाते. म्हणजे दुसऱ्या संघ जाणार? हा म्हणजे शांते, हा माझ्या आज वाईट वेळ आली हा. म्हणून तू मला सोडून जाणार? अगं तू लग्न करून माझ्या बरोबर आली, 2 महिने नीट राहिलीस, 3ऱ्या महिन्यात तू म्हणाली मला तुमचे आईबाप घरात नाही पाहिजे, तर त्यांना वेगळं काढून दिलं आपण. तू बोललीस ते मी सर्व केलं आणि तू मला सोडून जायची भाषा वापरायला लागलीस आज. मग आता 50,000 द्या म्हणते, तर काय झालं तुम्हाला पैसे द्यायला? अगं हा? हे बघ, एक तर डोक्यावर इतका बोजा झालाय माझं तर डोकं फिरलंय, काय करावं काय नाही अशी वेळ झाली माझ्यावर. आणि तू खुशाल म्हणते की मी आता जाते दुसरीकडे निघून. या बा तुम्हाला सांगते, मला आहे ना जे पाहिजे ना सुख ते मला अजिबात तुमच्या घरात भेटू नाही राहिले, तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही दुसरी बायको करून घ्या, आणि मी पण आहे ना एक दुसरा पाहिला आहे, त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे आता. हा म्हणजे तू दुसरा पाहिलंस? हा त्याच्यासोबत लग्न करणार? हा करणार आहे. वा वा तो वा. माझे जे नाही ते हट्ट पुरवणार आहे. हा का? हा म्हणजे चांगला पैशावालाच माणूस पकडला हा असंच समजा तुम्ही. होय. हा अगं शांते, तुझ्यासाठी काय नाही केलं मी सांग बरं? अगं तू म्हणाली मला साड्या पाहिजे, दागिनं पाहिजे, दिलं का नाही? तू मला म्हणाली तुमचे आईबाप मला 1 मिनटं घरात नको, तर गावात खोली घेऊन त्यांना मी तिथं राहायला लावलं ना. ते आजपर्यंत तुझ्या दारात आलेत का सांग बरं? आलेत का? या बा तुमच्यापेक्षा आहे ना 10 पट तो माझी मजा करणार आहे. हा 10 पटीने तो मला साड्या घेईल, 10 पटीने मला तो डागडागिन्याने मडविल. हा त्याच्यामुळं मला आहे ना इथं आता 1 मिनटं सुद्धा राहायचं नाही. तुम्ही दुसरी पोरगी पाहून आहे ना लग्न करू शकता, मला नाही राहायचं इथं आता. म्हणजे मी आत्ता दुसरं लग्न करायचं? हा तुम्ही तुमचं बघून घ्या आता, मला तुमच्याशी काही गरज नाही बोलायचं, बाकीचं मी चालले निघून आता. होय शांती, अगं ऐक जरा, अगं काहीतरी समजून घे. माणसाची परिस्थिती वाईट आली ना तर माणसाने नवरा बायकूनच एकमेकाला सावरून घ्यायला लागतं. काय रे परमेश्वरा, काय या माझ्या बायकोच्या डोक्यात खूळ भरलंय काय माहिती. खुशाल म्हणते मी आता दुसरा बघितलाय, तो माझी हाऊस पुरवल, मी काय तुमच्यापाशी राहत नाही. जा म्हणे तुम्ही एखादी कुठली तरी बघा आणि तिच्याबरोबर लग्न करा. वा रे वा. या बा मी आता निघून चालले, माझ्याशी परत बोलायचं नाही, मला परत फोन करायचा नाही, तुमचा आणि माझा संबंध संपला. अय शांते, शांते, ए बा अगं मला ऐक जरा. शांती म्हणायचं नाही. अगं ऐक मी काय म्हणतो. अरे हे बघ, आणि तुमचं ऐकून घ्यायला मला वेळ नाहीये. अगं शांते हे बघ,
आज जरी आपली वाईट परिस्थिती आहे, परमेश्वराच्या आशीर्वाद आहे ना उद्या आपण सुधरू. नाही मला अशा परिस्थितीत जगायचं नाही, जगायचंय मला असं जीवन. मी चालले. हे शांते, अगं ऐक शांते. हे शांते. काय बायको असेल ही, काय करावं काय नाही. ज्या आईबापाने मला जन्म दिला, मला लहानाचं मोठं केलं, माझं चांगलं मोठ्या हौसेनं लग्न केलं, आज त्या आईबापाला ह्या बायकोचं ऐकून मी घराबाहेर काढलं. म्हणतात ना, अरे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याला आईबाप कळाले नाही ना, त्याला परमेश्वर आहे ना शेवटी असेच दिवस दाखवणार आहे. अवघड आहे. ह्या बायकोनं मला, मी चांगला होतो, पैसा पाणी पाळून होतो, पण या बायकोनं आज मला भिकारी करून सोडलं. आज खिशात माझ्या पैसे राहिले नाही तर कुशाल मला सोडून गेली. माझी मोठी चूक झाली. आता पहिलं आहे ना ह्याच पावली आईबापाकडे जातो, आईबापांची माफी मागतो. झाली गेली चूक म्हणा, मला पदरात घ्या तुमच्या, आणि आईबापाला आहे ना मी घरी घेऊन येतो. नाही ह्याच पावली चल गंगाराम तू. हिचा फोन आलता, नेहमी जागा बोलवले, सरकारचा वेळ हो राहिला. हा आलो ना, लगेच आलो, काय 2 मिनिटात आलो 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 लगेच आलो आलो आलो. चला वाट पाहू राहिली. हे बाबूरावचा अजून तपास नाहीये. कधीचा फोन केलाय अजून येईना. किती वेळ झाला वाट पाहत बसले मी. कोण आहे? ओळख ना. बाबूराव. भाई किती वेळ झाला तुमची वाट पाहू राहिले मी. हा काय? मग अरे तो फोन आला ना, हा तर नेमकं ते मित्र भेटले रस्त्यात, हा. मग त्याला थोडी चाटचूट मारेन, तो पोर आला, मग तुला नाही म्हणलं लगेच 2 मिनिटात आलो. काय 2 मिनिटं? इकडे 1 तास झाला मला बसून. कोण आहे तुला? मग अरे बापरे. तुम्ही लागली चाटा मारा आता नाही हो, चाटा का मारलं मी तुला? चाटा मारल्याच नाही ना मी. एवढे फोन करावं लागत आहे का हो? हा काय झालं शांती, थोडं कामं राहते, कामं आवरून मग आता तो फोन आला, तू म्हणा जिकडे आपण भेटतोय ना तिकडे भेटायला या. मग तुला काय म्हटलं 5-1 मिनिटात येईल. झालं थोडं 2-1 मिनिटं लेटच झालं फक्त. 2-1 मिनिटं नाही, अर्धा तास लेट झालाय. तो असा स्वभाव आहे ना, तुला लगेच आबीच व्हायला पाहिजे लगेच, असं येतं वालं. मग तो काय आज लय रागट आहे काय? मग मी कधीची बसले वाट पाहू पाहू थकले माहितीये का? म्हणजे टेन्शन घेतलं काय तुला लई? हा मग असं टेन्शन न घेऊ माय हो, तुला माहिती आहे ना. बरं काय माहिती, बोल बरं. तुम्ही किती वेळा म्हटले का मला तुझ्याशी लग्न करायचे? हा बोललो ना. हा आपण लग्न करू. हा तुमच्यासाठी मी नवऱ्याला सोडून आले, डायरेक्ट त्याला सोड चिठ्ठीच देऊन टाकली मी. भारी काम केलं ना. हा मग भारी आता काम आपण लग्न केलं. करून टाकू बस. तुम्ही तर टायमावर एवढं बोलावलं तर इथे नाही. नाही मग आता तू सांग असले, मग मला काय कुठं जायचं? मी काय राहणार ते जाईल कुठंच नाही. डायरेक्ट आपलं घर ना आपलं बोल. तुला जिडं हिंडायचं तिडं हिंडवील, जिडं फिरायचं तिडं फिरेल. तू म्हणले विमानात जायचं विमानानं फिरू. अहो मला विमानातच बसायचंय. घे मग तुला विमान असलं नेतो. मी ना सगळ्या गाड्यांमध्ये बसले, आता फक्त विमानात बसायचं. डायरेक्ट मनाली. हा ना हा चालेल चालेल. हा परत इकडं ऑस्ट्रेलिया, लंडन. हा तुम्ही लय भारी दिसू राहिले हो आज. आता मी पहिले बाजूला असंच आहे. तुमचं राणीमानच मला लय पटलं, एकदम स्टँडर्ड राहते हो आपण तुम्ही. स्टँडर्ड राहतो, आपल्याला ते येडवाकडं आवडत नाही. कोट केवढ्याचा घेतला? कोटा 2,500 आहे ना. 2,500चा? बाई का हो? काय हा गॉगल तर एकदम, मी घालून पाहू का हो? पाहिजे वापर ना. मग हा कशी दिसते हो मी? एकदम छान आहे हो. बापरे लय झकास आहे हो गॉगल. शहरात वापर फिकी आहे. हा काय सांगा हा मग तुम्ही ना खरंच. नाही खरंच आहे शांती. हो कुठं घेतला तुम्ही हा हा goggle? अमेरिकेवरून आणला ना. हा अमेरिकेवरून? हम्म. केवढ्याचा आहे हो? तो पाय आता तो जवळजवळ मला वाटतं 2,200 रुपयाचा तोच आहे. अमेरिकेची किंमत 2,200 आहे हम्म. आणि आपल्याकडे किंमत त्याची 7,000 आहे. काय सांगत आहे? हा हो मला देशाल ना घेऊन? मग हा तुला 2 घे वाटलं सर. हा ना. हा मग हा राहून देऊ का मला? एक सकाळला वापरायचं, एक रात्रीला वापरायचं. भाई लय थंडगार वाटू राहिलं हो. कसं एक दिसतं बाहेर. हा तुम्हाला सांगते मानावऱ्याने मला कधीच असं गॉगल बिगल कधीच माय हाऊस नाही केली, असं घेतच नव्हतं तुला. कधीच नाही हो. तुम्ही लय हौशी खरंच. तू काय टेन्शन घेऊ नको. सोनं नाणं तुला जसं म्हणलं तसं. पर बांगड्या बिंगड्या हातातल्या सोन्याच्या. हा ना. हा हा ना मला पाटल्यांची बांगड्यांची लय हाऊस आहे. चालेल चालेल, तू काय टेन्शन घेऊ नको, बिंदास.
तुमची पॅन्ट तर ना एकच नंबर आहे. मला ना इतकी आवडते ना. तुम्ही या पॅन्टीमध्ये एकदम भारी दिसते आहो. हो ना, आवडतं तुला? हा, कुठून आणली हो? ही केनियावरून. केनिया कुठं आला आता? केनिया देश पाहिजे माहिती आहे तुला? आता मला काच माहिती. मी आपलं भारत सोडून कुठं गेले का? अगं मी दर 15 दिवसाला केनियाला जातो ही पॅन्ट घालून का? कपडे घ्यायला. हा हा, बरोबर आहे तुमचं. तिकडं अशा पॅन्टी भेटत आहे का? भेटत ना 1100 रुपयाची ती. हा ना. हा, आपल्या भारतात हिची जास्त किंमत आहे. हिचे जवळ 5,500. हा हा. का आता मी काय म्हणते, हा बोल ना. चला बरं आता मला तुमचा बंगला दाखवा बरं. बंगल्यात? हा, लगेच बंगल्यात जाऊ. आजच्या आज लगेच लग्न करून टाकू. मी काय शांत बघ ऐक, हा, बंगल्या बिंगल्यात नाही यायचं, तो गोट्यात राहायचं. काय गोट्यात? गोठ्यात? हा मी हा, म्हणजे तुमच्या? बाहेर आपल्याला जायला बरं राहील, कुठं? फिरायला बाहेर. म्हणजे मी गोठ्यात राहू? हा, बंगल्यात का बरं नको? तुला आहे ना गोट्यात राहावं लागेल. म्हणजे किती दिवस? कमीत कमी 2-3 वर्ष तरी राहावं लागेल. 2-3 वर्ष? हा 2-3 वर्ष. बाई, म्हणजे नक्कीच तुम्ही मला फसवलं. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होते आतापर्यंत. मी तुझ्याशी लग्न करील, तुला बंगल्यात ठेवील, तुला डागडागिने करील, तुला साड्या घेईल, तुला विमानाने नेईल. हे सगळं खोटे. नाही तू 2-3 वर्ष काढ, तुला सगळं घेतो, सगळं करतो. अहो 2-3 वर्ष म्हणजे काय? 2-3 दिवस समजा त्या का तुम्ही? हा, 2-3 वर्षाला किती वेळ आहे अजून? हे बघ शांती, तू असं काही राग मानू नको बघ. तुला या बा, सांगतो. तुम्ही मला फसवले बरं का? काय फसवलं तुला? तुम्ही मला. काय फसवलं? आज तुमच्यासाठी मी सोन्यासारखा नवरा सोडून आले आणि तुम्ही मला आता म्हणते 3 वर्ष गोठ्यामध्ये. म्हणजे काय वाटतं का तुम्हाला? मग त्याला काय होतं गोट्यामध्ये? काय होतं मी म्हणजे? येत जाईल ना गोट्यात. कशाला? आणि बंगल्यात काय झालं मला राहायला? अहो तुमच्यासाठी मी सोन्यासारखा संसार सोडून आले. तुम्ही मला 10 वेळेस वचन दिलं, मी तुला बंगल्यात ठेवील, आमकं करील, तमकं करील. हा, आणि आता इकडे येऊन मला तुम्ही गोठा दाखवू राहिले. हा, हे बघ शांती, तू लायकी आहे ना बंगल्यात राहायची, नाही तुझी लायकी आहे ना गोट्यात राहायची. काय हा, लायकी काढून राहिले तुम्ही माझी? मग? हा, म्हणजे माझी लायकी काय गोठ्यात राहायची काय? हात हा? सोड, गच्ची सोड. काय? अरे तू नवऱ्याला नाही जायचं, तू मला काय होणार आहे? तू नवऱ्याचं रक्त पिऊन आली. हा? या बा, तुम्ही नीट बोला. हा, बस. नुसती सांगते नीट नीट, बोला नीट, हात माझ्याशी. सोडता ना. हा, हात सोड. हा, म्हणजे व्यवस्थित राहा. लायकी काढून राहिली कोणाची? बस. उठा तुम्ही. म्हणजे? उठा. लायकी कोणाची काढून राहिली तुम्ही? तोवरीच काढली हा? ना. आज मी माझ्या सोन्यासारखा संसार तुमच्यासाठी सोडून आले, तुम्ही माझी लायकी काढून अगं राहिले. शांती, तुझ्या आईबापानं तुला असा भारी नवरा पाहून दिलता मोठा, आणि तू त्याला संपवलं, तेव्हा तू मला का नाही संपवणार? म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलत होता आतापर्यंत, बरोबर? खोटं बोलत होता ना? हा बोल, हा खोटं हा? बोल, हा बोल. या बघ, माझ्याशी खोटं बोलणार आहे ना, मी सोडत नसते. इकडचं थोबाड तिकडं जरा करून शांत दे. राहा, जरा काय? हात उचलू नको. हा? तुला एकच सांग. हात उचलू चल, हात नको सोड. म्हणजे? हा? हा. हात सोड म्हणजे नाही सोडणार हात. तुला आहे ना मी इकडे जिवंत काढून सोड टाकेल. गं. हा? या बा, हे बघ तुला सांगतो, तू सारखं आहे ना, हा? बा काय 2-3 आहे. हा 2-3 आहे तर मला अशा- मला कायला फसवलं? हा. कशाला तुला फसवलं फसवलं. मला? चाल रे. हा? चाल जी, हे? कुठं चालला? चांगलं ओळखलंय तू, ना फक्त पैशासाठी माग लागती. हा तुला एक सांगतो. नीट बोलायचा, नीट बोलायचं माझ्याशी. म्हणजे हा, नाही तर तुम्हाला सांगते मी, तुम्हाला इकडे घरी जाऊन नाही देणार सोयीची. येडी झाली तू. हा, हा? तुला काय? सारखं माग 2-3 अशा. 2-3 अय बुठारण्या, तुला कोण पुशित? हा. तुला सारख्या अशा माकाचे भांडे कुंडे धुवायला घरामध्ये. हा ना. हा. अरे तो थोबाडा का पाहून चाल, एक पण नाही राहणार एक. तो आपण. हट, नाही, नाही. हट. या बाय, परत येऊ नको माग. या बाय, तुझ्याकडे यायला रिकामी नाही मी. एक. बाई काय माणूस आहे निर्लज्ज. तेव्हा काय खरं नाही रे. याच्यासाठी मी सोन्यासारखा परपंच सोडून आले, सोन्यासारख्या नवऱ्याला सोडून आले. त्यांनी माझ्यासाठी स्वतःची जमीन जागा विकली, स्वतःच्या आईबापांना घराबाहेर काढलं, आणि माझा जो नाही तो माझा हट्ट त्यांनी पुरवला. काय केलं मी? चांगल्या संसाराचा नाश करून घेतला. आता जर मी नवऱ्याकडे गेले तर मला तो घरात नाही घेणार. म्हणशील शांती तू माझ्या दाराची पायरीसुद्धा चढू नको. आणि मी कोणत्या तोंडाने जाऊ आता थोबाड दाखवायला त्याच्याकडं? नाही, आता आहे ना माझा जगूनच उपयोग नाही आहे. मी आता आईबापांकडे गेले तर त्यांना काय सांगू, नातेवाईकांकडे गेले त्यांना काय सांगू, आता कोणाकडेच मला जायचं नाही आहे. मी आता आहे ना, मी माझं जीवनच संपून टाकणार आहे. मला राहायचंच नाही आता, नको. संसार माझा छान राहू दिला मला देवान, हा संसार माझा छान राहू दिला. अरे इथे शांत दिसू राहिली. आता जगायचंच नाही. कुठं जाईल शोधील, पण मी विहिरीतच जीव देणार आहे. आता जगायचंच नाही मला, आता नको. अरे शांता,
रडायला? हे अगं शांता, मी घरी गेलो होतो. दाजीनं मला खूप भारूड सांगितलं. काय सांगितलं? ती उलटं पालटं बोलून भांडण करून निघून गेली म्हणे सोयरे, बॅग भरून. भाऊ तुला काय सांगू आता, तुझ्या दाजींचं बरोबर आहे. हां आमचे ना भांडणं झाले थोडे पैशावरून. हां. मी त्यांना म्हणले मला दागदागिने करा, साड्या घ्या. पैशाच्या लालची पडून आहे ना मी लई भांडण केले तू दाजींसोबत. अगं शांता, दागिन्यासाठी तू भांडण करून खुशाल निघली घराच्या बाहेर. अगं दाजीना तुझ्यासाठी काय नाही केलं. अहो त्या दाजीसारखा नवरा भेटणं म्हणजे भाग्य लागतं मी तर म्हणतो. हां बरोबर आहे दादा तुझं. मग अरे मला खरंच असा देवासारखा नवरा भेटला होता. हां पण मी आहे ना हे पैशाच्या लालची पडून आहे ना माझ स्वतःच्या पायावर मी दगड पाडून घेतला. त्याच्यामुळं मला आहे ना दादा, मला तू आता अडवू नको, मला जगायचं नाही. येडपट. नाही, नको नको मला नको. अहो त्या पाहुण्याचा आहे ना आता काय सांगा तुला. अरे तो वानात नाही पण गुणात खूप चांगला पाहुणा आहे बरं तो. आणि त्यांनी काय केलं तुला सांगायची गरज नाही आता. त्यांनी आईबाप वायली काढले ना तुझ्यासाठी. मग तू हे कसं टाळक्यात येत नाही तुझ्यावाल्या. शांता, दाजीसुद्धा इतके ढासाढासा रडत सुटले. हां आणि तुला कसं थोडीशी काही वाटत नाही. हे बघ दादा, हं. तुला मी सांगते, हां हां मला आहे ना तू आहे ना आता अडवू नको. तू दाजींकडे जाऊन आलाय ना. हां हां हे बघ मला आहे ना मी इतका मोठा गुन्हा केलाय ना आता मी तुला सांगू नाही शकत. मला आता बोलायला शब्द नाही राहिले. पण आहे ना तू जाय आता, मला पुढचं नको विचारू. ए शांता, मी तुझा भाऊ आहे आणि तू कुशल म्हणते गुन्हा केला. काय गुन्हा केला? भाऊ अरे मी माझा सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखा परपंच सोडून आहे ना पैशासाठी मी वेगळीच भरकटत गेले. माझी लई मोठी चूक झाली दादा. मला पदरात घे तू पण. आणि मला मरू दे आता. माझा जगण्याचा काय अधिकार नाही मला. ए तायडे, ते मरण्याचे विचार डोक्यातून काढून टाक. हां अवघा मनुष्याला काही जन्म घडी घडी भेटतो का? ह्या बाय सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, दाजीनी मला सगळं काही सांगितलं. अगं शांता, काय त्या पाहुण्याची अवस्था पाहतो मी. हां अहो मला सुद्धा रडू यायला लागले. ते रडत सुटले माहिती आहे का. आणि मला काय म्हणतात का, सोयरे मी जगूच शकत नाही तुमच्या बहिणीशिवाय. येडपट, हे डोक्यात घे थोडंसं. आणि सोन्यासारखा संसाराचं हे करू नको आणि चालली जीव द्यायला खुशाल. कानपटा मागे देऊ का? असं बोलले का ते? मग अहो त्यांचं माझ्यावर लई म्हणजे लई प्रेम होतं. पण मला येडीला समजलं नाही. आता समजलं ना? आता आहे ना मी घरी गेल्यावर आहे ना पहिली त्यांची माफी मागते. कशी बोलली बरं? हां का माझं चुकलं, मी आता परत कधीच आयुष्यात अशी वागणार नाही. एकदम माझी चूक मला कळाली असं मी माफी मागते त्यांची आता. चाल बरं, उशीर नको करू. ते घरी लई संताप करू राहिले. चालेल. चाल. सुंदरे, तुला भूक लागली असेल ना? दर खा तू. हे बघ सुंदरे, तुला माझ्याशिवाय कोण आहे आणि मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे का? हे बघ आता आहे ना एक लक्षात ठेवायचं सुंदरे, आपलं आयुष्य आपणच जगलं पाहिजे. त्याच्यामुळे आहे ना आता डोक्याला लय टेन्शनच घ्यायचं नाही. बघ खा तू पोटभर. तू काळजी करू नकोस. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुला मी चांगली सांभाळीन सुंदरे. खा तू फक्त. दाजी राम राम. राम राम म्हटलं. राम राम. बस. घरी गेलो होतो. घरी काय काम आहे आता माझं? नाही म्हटलं मग मळ्यातच भेटेल दाजी. घरी बी काही नाही. आता घरात थांबून फायदा काय आणि कुणासाठी घरात थांबायचं? दाजी हे बघ, तुमचं बोलणं मला समजून राहिलं. पण हा डोक्यातून राग आहे ना, राग चांगला नसतो बरं का. आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे, पण मग आता नावीला जरी मी समजून सांगू राहिलो तुम्हाला, राग डोक्यातून काढून टाका. मस्त तुमचं खरं आहे हां बरं का. हां राग डोक्यातून काढून टाका. हां हो बोलायला सोपं आहे का नाही? बरोबर आहे. हां पण अनुभव घेतला तर किती मोठा आहे. नाही मान्य आहे ना, मान्य आहे. तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. आणि हे येडपट आहे ना, तसं वागलं तुमच्या संग. कुठल्या तोंडाने आली तू परत? शांते, अहो या बा मला माफ करा. आहे हात नको लावू मला. मला हातच लावू नको. उभी राहा. उभी राहा. इथं बस, बस इथं बस. उभी राहा. उभी राहा. चुकले मी तुमच्या पुढे आबा पदर पसरी दे. पण मला एवढ्या वेळेस माफ करा.
हे बा माझी चूक मला कळाली. अरे मी कोण आहे तुला माफ करणार? उलट तू मला माफ कर. बस खाली. तू उलटे माझे डोळे उघडलेस. मी आता अशी कधीच नाही करणार, तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही मी. मला आता कळालं शेवटी नवराच कामं येतो, कोणीच कोणाचं नसतं या जगामध्ये. मी आता तुम्ही सांगाल ना तशी वागल मी. मला दागिने नको, मला साड्या नको, मला बंगला नको, मला काहीच नको. मी झोपडीतसुद्धा राहायला तयार आहे तुमच्या संग. शांते, आता लय शहाण्यासारखी गोष्टी करू राहिली. हां, आणि तवाच कशी कशाला मारली होता? दादा आता मी म्हणते ना मी चुकले. हां, तू पण समजून सांग ना त्यांना का आता परत माझ्या बहिणीकडून चूक नाही होणार अशी. अगं येडपट, त्या पाहुण्याचं लय दिलदार मन आहे बरं. एवढ्या चुका करून बिचारा पोटात घालून राहिल्या तुझ्यावाल्या चुका तो. हां, या बा मला एवढ्याच वेळेस माफ करा. परत मी अशी वागले ना मला परत घरात सुद्धा घेऊ नका मग. बरं का भाऊजी, मला सांगा मी हिच्यासाठी काय नाही केलं? दाजी सगळं मान्य आहे हो, सगळं मान्य आहे. या बाय अहो दाजी, तुमची मनाची घालमेल, मी माणूस आहे बरं. मी सुद्धा पुरुष आहे, समजू शकतो. कोणत्याच मनुष्यानी अशा एवढ्या चुका माफ केल्या नसत्या. अहो दाजी, तुमच्यापासून गेलो ना, मग मला अचानक रस्त्यामध्ये भेटली आणि जीव द्यायला चालली होती. जीव द्यायला? माझं भाग्य चांगलं, मला बहीण भेटली. आणि तुमचं भाग्य चांगलं आहे का तुम्हाला पुन्हा पत्नी भेटली. शांते, जीव द्यायला चालली होती का? मग आता मला दुसरा पर्याय नव्हता ना हो. मी तुम्हाला तोंड दाखवू शकत होते का? चुकी माझी झालेली आहे ना सगळी. बस खाली. मग त्याच्यामुळे मी ठरून टाकलं का मा हे जीवनच संपून टाकायचं. बस खाली बस. म्हणजे जीवन संपवायचं? अगं शांते, माणसाने विचार करावा लागतो. हे बघ, त्या परमेश्वरानेच आपली गाठ बांधलेली आहे, बरोबर आहे ना? आज तुझ्या आईवडिलांनी, माझ्या आईवडिलांनी आपलं लग्न जमवलं, पण हा जोडा आहे ना, हा परमेश्वरानेच बांधलेला असतो. अरे आयुष्य आपल्या नवरा बायकोलाच का घालवावं लागतं? कुणी आयुष्यामध्ये काय देत नाही का? देतं कोणी आपल्याला काय? हां, त्याच्यामुळं आहे ना, कधी डोक्यात आहे ना असा वाईट विचार आणायचा नसतो. ऐकलं का? अहो तुम्हाला सांगते, मी एवढी वाईट वागले तुमच्या संग तरी तुम्ही मला किती चांगले समजावून सांगू राहिले. किती चांगले, एवढा चांगला नवरा मी ओळखला नाही. मी किती दुर्दैवी, मी किती म्हणजे किती वाईट विचारांची. मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत. पण मी तुम्हाला आजपासून सोडून कधीच जाणार नाही. तुमच्या आईवडिलांना पण तुम्ही घेऊन या. आपण सगळे आहे ना, सगळे सुखात आनंदात आपण राहू. दाजी, तिची चूक आहे ना, तिला कळली बरं का? आता नक्की कळली. आणि मनुष्याला आपली चूक कळलीच पाहिजे, पश्चाताप झालाच पाहिजे, मग मनुष्यामध्ये परिवर्तन होतं. बरोबर आहे. तिच्यात परिवर्तन झालं. नाही, तुम्ही म्हणताय ना हां, ते अगदी बरोबर आहे. बरोबर. आणि हे बघ, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. आता तूच म्हणाली ना की तुमच्या आईवडिलांना घेऊन या, आपण एकत्र राहू. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. हो, चांगलं आहे. इथून पुढे एक लक्षात ठेव, आयुष्यामध्ये आहे ना कधी असा वाईट विचार आणायचा नाही. आणि पैसा एक लक्षात ठेव, आज आहे तर उद्या नाही. ताई तुला ती एक म्हण माहिती आहे का? अगं माडीचं छप्पर होतं आणि छपराची माडी होती. ही गोष्ट आहे, तुला पश्चाताप आला, पण आता इथून पुढं क्लिअर कट वागा. हां, नाही दादा, मी आता आहे ना हां. आजपासून मी चुकीचं वागणार नाही. आणि तुम्हाला पण सांगते, तुमचे पाय धरते, पाय नको तुम्ही पडू. मला पदरात घ्या. आता मी आता कधीच अशी वागणार नाही. ठीक आहे, तुला पश्चाताप झालाय ना? हां, मग मी कोण आहे तुला माफ करणारा? हां, अगं माणसाच्या हातून चुकी घडतच असते. जाऊ दे, पण तुला तुझा पश्चाताप झाला, ह्यातच मला सर्व काही मिळालं बघ. तुला तुझी चूक कळाली ना, त्यातच मला सर्व काही मिळालं बघ. हां, फक्त इथून पुढं कधी वाईट वागू नकोस. नाही, कधीच नाही वागणार मी. आत्ता कधीच नाही वागणार. आता आपण काय करू, गावात जाऊ संध्याकाळी, तुमच्या आईवडिलांना घेऊन येऊ आणि त्यांना पण मी ना कधीच दुखावणार नाही. आता चांगले राहू आपण सगळे. एकदम चांगले. अहो जो चुकतो तोच शिकतो दाजी, बरोबर आहे ना? बरोबर आहे. जो चुकतो तोच शिकतो ना. शिकतो, हां. हां, आता शिकलो आपण. हां, हे बघ शांते, माझा भाऊजी आलाय, आता घरी चल, त्याला काहीतरी खाया प्यायला बनव. हां, आणि आपण संध्याकाळी आईवडिलांना घेऊन येऊ. हां, दाजी खूप 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 धन्यवाद बरं का. नाही, असू दे, असू दे. थँक्यू. चलो चला.